पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज नाश्त्याला पोहे केलेले आहेत। गरमागरम पोहे खाते। तुम्ही पण या माझ्याबरोबर नाश्ता करायला। तसा तर रोजच नाश्ता असतो आमच्याकडे, कधी पोहे, कधी उपीट, कधी फोडणीची चपाती, कधी फोडणीची भाकरी, कधी फोडणीचा भात, जर शिळा राहिला असेल तर अशा प्रकारे रोज नाश्ता असतो। कारण आईला बीपीच्या गोळ्या असतात, त्यामुळे बीपीच्या गोळ्या खाण्यासाठी तिला नाश्ता करावाच लागतो। इतवा आणि अन्वीच्या डब्याला आज कोबीची भाजी आणि चपाती दिलेली आहे। तिला कोबीची भाजी खूप आवडते। बघू शकता इथं कढईत कोबीची भाजी केलेली आहे, तिकडं चाळणीमध्ये चपात्या पण केलेल्या आहेत। चपात्या पुरत नाहीत म्हणून आई इथं भाकरी करते। आता कोबीच्या भाजीवर झाकून ठेवते। डबा गरम आहे होतं म्हणून उघडाच ठेवलेला आहे। अशा प्रकारे आज अन्वीचा डबा आहे, बघू शकता तुम्ही। अन्वीच्या डब्याला नाश्ता चालत नाही, तिच्या शाळेमध्ये नियम आहे की पोहे, आंबोळी वगैरे द्यायचं नाही डब्यात म्हणून। एकदा मी आंबोळी दिली होती, तेव्हापासून परत ती चूक केली नाही मी कधीच। बऱ्यापैकी गार झाल्या इथं डब्याला झाकण लावते। परत म्हण। येस नाही, आर पर्यंतच आहे। परत एकदा वाच। हळूहळू वाचायचं। आमची अन्वी बघा कोबीची भाजी चपाती खाते, फक्त अर्धी खाते, कारण तिनं आज सकाळी पोह्याचा नाश्ता केलेला आहे, त्यामुळे ही अर्धी चपाती खाते। कशी झाली कोबीची भाजी चपाती? हां, तोंडानं सांग की, खाल्ल्यावर सांग। हां, छान झाली। खाऊन पण झालेलं आहे बऱ्यापैकी। आता तिचा ड्रेस बदलते मी। आता ती गाऊनवर आहे, आता शाळेचा ड्रेस घालते। टाय पण घातलेला आहे, टिकली पण लावलेली आहे, पावडर पण लावलेली आहे आणि आयडेंटिटी कार्ड पण घातलेलं आहे। आता अन्वीचं दप्तर भरायचं आहे मला, ते भरते नीट मी व्यवस्थित। पाठीने पट्टी घातलेली आहे इथं पहिल्या कप्प्यात। आता चेन लावते या कप्प्याला। हिच्या कंपासात ठेवलेले आहेत, कंपास पुढच्या कप्प्यात ठेवते। हे ओले रुमाल ठेवते तिला पाठी पुसायला। दप्तर नीट भरलेला आहे, इथं कंपास घातलेला आहे आणि ओले रुमाल घातलेले आहेत आणि पेन्सिली टाकलेल्या आहेत तिच्या। अन्वी मस्त अशी आवरलेली आहे, बघू शकता तुम्ही। मी आवरली आहे बघा, दप्तर, टाय, बूट पण तयार आहे। आता मी अन्वीला सोडायला जाणार आहे। हां, शाळेला जाते म्हण। हां, आल्यावर भेटते। हां, अन्वीला आमच्या आता मी शाळेला सोडून येते। घरात आणले अन्वीला सोडून आणि आता दूध घेऊन आले, तेच फ्रीजमध्ये ठेवते मी। असं दूध ठेवले फ्रीजमध्ये, बघू शकता इथं आता दूध आणलेलं आहे। आता मी स्वयंपाकाचं बघते काय काय करायचं आहे ते। कोबीची भाजी आणि चपाती तर अन्वीला डब्यात दिलेली आहे। आता कुकर लावायचा आहे, भात आणि शेवग्याची आमटी करते। आता डाळ तांदूळ लावलेला आहे कुकरला। डाळ जास्त लावलेली नाही, कारण आई आमची खात नाही। आणि शेवग्याच्या शेंगा कधी पण वेगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवायच्या, डाळीत नाही घालायच्या। डाळीत घातल्या तर त्या जास्त शिजतात, म्हणून वेगळ्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी घालून शिजवायच्या आहेत। आता कुकरच्या टोपण घालते आणि 3 शिट्ट्या कुकरला काढून घेते। कुकर लावला आहे, आता गॅसवर ठेवते। शेवग्याच्या आमटीसाठी पूर्वतयारी करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। इथं पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आम्ही कोरोनापासून उकळून गार केलेलंच पाणी पितो। आणि एका बाजूला कुकर लावलेला आहे, एका बाजूला पाणी उकळलेलं आहे गरमागरम, बघू शकता तुम्ही।
यावर झाकण घालते आता. इथं कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत. कुकर बंद केलेला आहे आता. मी हळद घातलेली आहे, बघू शकता इथं. आता फोडणी टाकलेली आहे. कढीपत्ता टाकलेला आहे. थोडा कुटलेला लसूण आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते, म्हणजे आमटीला चांगला कट येतो. जास्त बारीक केला इथं मी. येत आहे आता इथं डाळ वरती. चवीनुसार मीठ टाकते इथं आणि पुन्हा एकदा पाणी घालूया. डाळीच्या भांड्यात पुन्हा एकदा पाणी घातलेलं आहे आणि यातलं थोडं आणवीसाठी बाजूला काढून ठेवते. परत आणवीला वरणसुद्धा खूप आवडतं. खरं एक एकदा खाते आणि एक एकदा खात नाही, असं सुद्धा आहे तिचं. बऱ्यापैकी ती मोडी आहे. चवीनुसार इथं तिखट, कितपत आमटी तुम्हाला तिखट पाहिजे किंवा सपक पाहिजे त्यानुसार इथं तिखट घालते मी. हे तिखट दिसायला जास्त लाल आहे, खरं प्रत्यक्षात ते तितकं तिखट नाही आहे. मिक्स करून घेऊ. चांगली उकळी काढून घेऊ. आमटीला चांगली उकळी काढून घेऊया. बघू शकता इथं आमटीला चांगली उकळी आलेली आहे, बऱ्यापैकी उकळी आलेली आहे. परत एकदा तुम्ही आमटीला कट पण चांगला आलेला आहे. आता इथं गॅस बंद करते मी. त्याच्या शेंगा टाकायच्या आहेत. आता हे झाकून ठेवते. वरण काढून ठेवलेलं आहे बाजूला. आजचं जेवण बघा असं आहे. चपाती, काकडी आणि झणझणीत शेवग्याची आमटी. आता मी जेवून घेते. मला आणवीला शाळेतनं आणायला जायचं आहे. मी आता आणवीला आणायला जात आहे. भरपूर ऊन आहे, त्यामुळे मला ओढणी घेऊन जायला लागणार आहे असं दिसतंय. आणवी बघा आमची शाळेतनं आत्ता आली आहे. कपडे बदलाली आल्या आणि आता गाऊन घालणार आहे ती. परत ड्रेस बदलते. गेले आणवीला शाळेतनं घेऊन. ऊन होतं फार म्हणून मी डोक्यावर ओढणी घेऊन गेलेले, तरी पण ऊन लागलं मला. भरपूर ऊन आहे या वेळेला. आणवीनं आता ड्रेस बदललेला आहे बघा. आरशात बघून डान्स करते ती. काय शिकवलं शाळेत? शिकवलं आज शाळेत? खरंच काय? माझा पण ड्रेस बदललेला आहे मी. घरातला ड्रेस हा घातलेला आहे दुसरा जुना. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला खूप सबस्क्राईब करा. खूप सारं प्रेम द्या. इथंपर्यंत माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि भरपूर लाईक करा, भरपूर शेअर करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.